मी आहे वैष्णवी आणि हे आहे आमचं सुंदर असं घर, जे अजून पूर्णतः कंप्लीट नाही झालं. पण हे भिंती आहेत, प्रायमरी दिली. सुरुवातीला त्यांनी पुट्टी लावली असते काहीतरी पांढरं सिमेंट वगैरे, आणि त्याच्यानंतर काय केलं, हा पुट्टी लावल्यानंतर त्यांनी ते घासलं, म्हणजे एकदम पुट्टी लावल्यानंतर त्यांनी ते घासलं म्हणजे प्लेन मऊ होण्यासाठी. आणि त्याच्यानंतर आज प्रायमरी लावलेली आहे. काय प्राईम काय असतं ते असो. आणि त्यानंतर कलर द्यायचा आहे ना, आणि मग नंतर ना कलर द्यायचा आहे. आणि बाहेर सगळं सामान काढलेलं आहे घरातलं, दोन्ही रूम मधलं. आतमध्ये आवाज घुमत होता, आता इथं एकदम शांत येईल. हे पहा, सगळं सामान इथं हॉलमध्ये बसवलेलं आहे. असं स्वप्नपूर्ती ते म्हणत नाहीत का, स्वप्नातलं घर लवकरच पूर्ण होत आहे. आणि त्याच्या स्ट्रगलची स्टोरी मी टाकणारच आहे, म्हणजे संघर्षाची कथा ते टाकणारच आहे. पण जेव्हा ही पूर्ण आमचं घर कंप्लीट होईल ना, त्यावेळेस. बरं असो, आता आम्हाला गायींच्या धारा काढायच्या आहेत. टाईम झाले वेळ झालेले आहे. आणि त्याचबरोबर ही दुसरी रूम पण दाखवते तुम्हाला नंतर. ह्या 2 रूम आहेत. त्या सुरुवातीला आम्ही ह्या 2 रूम बांधल्या होत्या, ज्यावेळेस मी 1 वर्षाची पण नव्हती. आणि आत्ता सध्या मी 18 वर्षाची आहे. मग विचार करा किती वर्ष लागलेत आमचं घर कंप्लीट व्हायला. मग वाटणारच ना की स्वप्नातलं घर पूर्ण होते, आनंदाश्रू. असं मी बनवणार आहे त्याच्यावर व्हिडिओ. शक्यतो पार्ट 1 पार्ट 2 मध्ये येईल असं तरी मला वाटते, कारण एकाच हात नाही ना बसला. 18 वर्षाची कथा सांगायची म्हणल्यावरती अजिबात वाटत नाहीये की एका ब्लॉगमध्ये बसेल म्हणून. तर हे आहे वरची रूम. 2 मोठ्या विंडोज आहेत, खिडक्या. गेल्या ब्लॉगमध्ये मी दाखवलं होतं पाठीमागं छोटी. ह्याला पण प्राईम वगैरे लावून घेतलेला आहे. आज कॉलेज सुटल्यानंतर मला कॉलेजचा युनिफॉर्म वगैरे घ्यायचा होता, तो घेतला. आणि घरी आलो, यायला 3:30 तरी वाजल्या. त्यानंतर मग चहा पाणी केलं आणि आता सध्या मी ब्लॉग बनवते. म्हणजे माहिती आहे असं, पण आता त्यानंतर जायचं आहे मला. गाईंच्या धारा काढायच्यात, शेळ्या ओरडत आहे, त्यांना चारा टाकायचा आहे. आणि तुम्हाला सांगते पाऊस येऊन गेलाय. झालंच की आम्ही जेव्हा इंदापूरमध्ये होतो तेव्हा पाऊस इथं पडला, आणि जेव्हा गावात पोहोचलो तेव्हा थोडीशी रिमझिम सुरू होते, नंतर झाला. पण आता नाही आहे सध्या सुरू. तिकडे भाऊ वैरण वगैरे आणायला गेलेले आहेत शेळ्यांना. पावसामुळे जे खाली आमच्या शेतामध्ये गवत होतं ते आज आणता येणार नाही. असो, चला मग. कसं वाटतं ना, म्हणजे जेव्हा आपण एखादं स्वप्न पाहिलेलं असतं आणि त्याला पूर्ण व्हायला 18 वर्ष लागतात. इथं ना छोटासा स्विच बोर्ड आहे, आता इथं दिसत नसते. अरे उलट पण नाही का, हा पण आमचा बोर्ड उलट बसवलाय. सध्या हे बंद आहे आणि चालू आहे. तर इथं ना मी म्हणजे पूर्ण टोटली सगळ्या घरामध्ये कलर दिल्यानंतर ना मी तिथं पेंटिंग करणार आहे. कशी, स्विच बोर्ड पेंटिंग. आणि तुम्हाला माहिती आहे का, सगळं चमकते बाई उजेडामुळं. हाय का कसं झालं रे. आणि आमच्या घराने मॅचिंग केली. आय मीन वाईट कपडे. असो, चला. जागा खूप कमी पडत आहे सध्या, पण लवकरच हे पूर्ण होणार आहे. आणि तुम्ही पाहू शकता इथे हॉलमध्ये नाही पुट्टी वगैरे काही लावली नाही. ते झालं कसं, पुट्टी लावायची म्हटलं ना, मग त्यासाठी काय म्हणते ते, मला आठवण आता. हा, पुट्टी लावल्यानंतर ना त्याला पाणी लागून द्यायचं नसतं किंवा ते भिजून द्यायचं नसतं. आणि मग इथं तर पाणी येतं ना इकडून वगैरे, ते खूप वारं आल्यानंतर.
मग त्याच्यामुळे ठरलं की आमचं नंतर ठरलं की ही जी ग्रिल आहे का इथं काच बसवायची. मग आता ते स्लाईड खिडकी बसवायची का डायरेक्ट ट्रान्सपरंट काच बसवून टाकायची हे नाही माहिती मला अजून. पण आज गेलेत ते माप वगैरे घेऊन आणि मग लवकरच ते बसवलं की नाही. मग इथे पण ते भिंत आहे ना हॉलमधली तिथं पुट्टी लावून घ्यायची आणि नंतर मग ती प्रायमरी का प्राईम काय असतं ते पण द्यायचे. आणि कलर माझ्या मते इथं तर पांढराच ठेवायचा आहे शक्यतो. अजून नाही नक्की ठरलं पण पांढराच द्यावा मला तर वाटते. कारण मला अशी ती विंडो आहे ना पाठीमागे तुम्ही पाहू शकता मोठी विंडो आहे. तर त्याच्याकडे ना मला अशी फ्लावरची डिझाईन काढायची छोटीशी अशी नाजूक फुलं. कारण मला ना अशी फुलं खूप आवडतात. एक निसर्ग सगळं नैसर्गिक असं भारी वाटतं ना. मग तिथं मला फुलं काढायची आहे त्याच्यामुळे मला व्हाईट कलर द्यावा असं वाटते. आणि नंतर घरात पण स्विच बोर्ड भरपूर आहेत तिथं सो तिथंही मला पेंटिंग वगैरे काढायची आहे. आणि त्याला कोणतं कलर लागतात असलं काही माहीत नाही. जस्ट मला चित्र खूप काढता म्हणजे चांगलं काढता येतं त्याच्यामुळे काढायचं आहे.